हट हट. स्टॉप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे पण तुम्ही बघू शकता का टुटून आहे. तर जेवढा वेळ पाहत आहो ना हाच त्रास. अरे पाय ना फोटो काढायला आहे ना, आमचा फोटो नाही का. ऐसी है तेरी मासी की कहाणी. आणि हे आमचे 2 कार्टून, चिता आणि डुक्कर आणि हायनास पण आहे. म्हणजे मंकी कुठं आहे आता बोललो आहे. चाललो अमल नाला. हा, तर तिथे काय माहिती आहे का, पार्क आहे आणि वॉटर पार्क आणि मला तिथं दिसलं. आणि हेच मॅडम होती, हेच डॉक्टर मॅडम होती जे म्हणत होती आमच्या काढत नाही. हां, आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की ती आत्ता टोपीनं आपला चेहरा लपवून राहिली. तर ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. तो जोश कायम रहे. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेला आहो माणिकगड. आणि माणिकगडमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इथे किल्ला बनला गेला आहे. आणि ह्या किल्ला नागवंशाच्या वंशजनं बनवलेला होता आणि ते 12वी शतकात बनवला गेला होता हा किल्ला. आणि हा किल्ल्याचं महत्त्व असं आहे की जो जो राजा होता, ठीक आहे, त्यानं हे किल्ला आणि किल्ला अशा पद्धतीने बनवला की जे बी दुश्मन येत आहे तर चारही बाजून नाही का जंगलातून आले पाहिजे. आणि तुम्हाला तर माहीत आहे इथं जानवर आहे, तर त्याच्याकरता त्यांना हानी पोचवावं. आणि त्यांनी अशा पद्धतीनं बनवलं की पाणी पण एका जागी साठलं पाहिजे. आणि पाणी साठल्यानंतर जे गावाचे जे वस्तीवाले लोक आहे ते इथे येऊन आपलं म्हणजे हे करत होते, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं यांनी बहुत दिमागानं आणि रणनीतीनं कूटनीतीनं व्यवस्थित पद्धतीनं हा गड किल्ला बनवण्यात आला आहे, ठीक. आणि अशा मला पहिले देवी बघायचं आहे की कशा पद्धतीनं, कारण की ते देवीची खूप पहिले पूजा आणि आराधना करत होते, ठीक. तर तुम्ही बघू शकता छवीला लहानची चिमुकली अशी छवी आमची फिरायला निघाली. फर्स्ट टाइम. आणि हे विष्णुदेव हां, तर तिथं असं पण सांगण्यात आलं आहे विष्णू मंदिर. आणि याची जास्त करून त्याची पूजा केली होती विष्णू आणि काय म्हणते नागाची. तर इथं नाही का, मला तरी वाटतात की मी इतिहासाचा शोध केला होता तर मला काही दिसलं नाही की बुक्स असे माणिकगडचे. पण असं प्राचीन, कारण की 12वी शतकात लिहिलेली जीवती चंद्रपूर. तर अशा पद्धतीनं हे बनवण्यात आलेलं आहे. पण माकडासोबत वाचून राहा, कारण की माकडं आत्ता दात दाखवला होता आपल्याला, ठीक आहे. आणि इथं काय लिहून आहे, महाराष्ट्र शासनाने जे पण इथं लिहून आहे वाचा. आणि काहीतरी अनुभव नवीनच येऊन राहिला आपल्याला, कारण की ज्या पद्धतीनं तर घनदाट असे जंगल झालेलं आहे, घनदाट असं जंगल आहे. आणि ह्या जंगलात कोण कशा पद्धतीचे वनस्पती लपून आहे, जानवरं लपून आहे आणि काय आहे काही माहीत नाही. आणि हे आमचे 2 कार्टून जे निरंतर आपले कामं करून राहिले. हां, आणि आपण हे कोणता मंदिर आहे देवा माहिती आहे का, विष्णू मंदिर आहे. आणि तुम्ही विष्णूचेच गाणं वाटत होते. आणि विष्णू रामाचे अवतार आहे, तर बंद्र तर राहणार, हनुमान पण राहणारच. तर अशा पद्धतीनं हे देवीचं मंदिर बनवण्यात आलं आहे. कुंड पण आहे वाटते, मच्छी कुंड. विष्णू मंदिर सद्गुणी म्हणते, सद्गुणी, रजगुणी, तमगुणी जे बी व्यक्ती आहे गुणी हर पद्धतीचे गुणी आहे इथे. आणि काय हे कुंड बनवण्यात आलं आहे. आणि विष्णूचं मंदिर बहुतच जास्त कमी काय
तुम्ही बघू शकता जो बंदर आहे तो आशीर्वाद घेत आहे विष्णूची, अशा पद्धतीने मी बघू शकता चित्र. आणि झोपलेली मूर्ती आहे विष्णूची. आणि तुम्हाला माहिती आहे का विष्णू असं म्हणजे जे ब्रह्मांड त्याच्या अवतीभोवती जे आहे सांगण्यात तात्पर्य, जे सौरमंडल आणि हनुमानच्या स्वरूप आहे भाई. हा किती म्हटलं तरी हनुमानच्या स्वरूप आहे. आणि तो विष्णूची आराधना करताय म्हणजे राम. आणि खूप अशा कमी जागी असं म्हणजे दिसून पडते की रामाच्या मागं हनुमान आहे भाऊन. विष्णू बॅगमुळे भीती वाटत आहे. आणि मी बहुत कमी अशात पाहिलो का विष्णूची मूर्ती झोपून आहे भाऊन. आमच्या वणीमध्ये आहे ना. आहे का? नाही म्हणजे ज्या पद्धतीनं प्राचीन नाही का, ज्या प्राचीन याच्यात झोपून आहे ना, तर अशा पद्धतीनं लोक येतात, पूजा करतात. आणि बघ कसं आहे, विष्णू जे आहे त्याच्या अवतीभोवती सगळे देव राहते. ठीक आहे. तर इथं सगळ्या पद्धतीचे देव अवतीभोवती आहे. बाजूला शिवलिंग पण आहे. शिवलिंग. आणि हे शिवलिंग शंकरजीचा एक हे आहे. तर सांगण्यात तात्पर्य माझं, असे कमी जागा आहे पप्पा जिथं विष्णूचे रूप आहे, मंदिर आहे. आणि हे जे स्तंभ आहे, आता हे स्तंभ काही मी बघितले होते जिथं नाही का कंटिन्यू असे म्हणजे स्तंभ, ह्या स्तंभामध्ये जे कोरून आहे काय म्हणते हे अलग अलग प्रकारची देवी आणि वास्तुकला जी आहे हे उत्तम. कारण की इथे खूप सारे फॉरेनर आले होते, जे इथं संशोधन झालं होतं. फॉरेनर येऊन गेले. आणि तुम्हाला माहिती आहे का आणखी एक माणिकगडमध्ये मान नावाचा राजा राहत होता. त्यानंतर कल नावाचा राजा राहिला. आणि जो कल नावाचा राजा होता तो 12वी शतकात होता. आणि 12वी शतकामध्ये तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं यांनी जे किल्ला बनवले होतं आणि त्या किल्ल्याच्या अवतीभोवती जे सैनिक होते ते वरूनच हमला करे. आणि हे इतक्या उंचाईवर आहे जे समुद्राच्या बिलकुल वरच्या बाजूला आहे. आणि तुम्ही बघू शकता विष्णूच्या अवतीभोवती पुरे नाही का देवी देवता आणि स्तंभ. म्हणजे आपण मोजतोय म्हटलं तर किती स्तंभ आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, इकडे 9 10 11 12 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 22 23 स्तंभ आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 23 स्तंभ आपल्याला समजतो. आणि इथं शिवलिंगचं पण आहे. तर आपल्याला चान्स नाही भेटला की वरतं जाऊन आपण बघू शकणार काहीतरी तर आहे. आणि त्या शतकात बनवली गेलेली वस्तू प्राचीन झोपून आहे. तर अशा पद्धतीनं विष्णूची पूजा हर देवता करते. त्याच्याकरता हर देवताची मूर्ती बाहेर आहे. ठीक. विष्णू. आणि हा ऋत्विक बघू शकता कॅमेऱ्याच्या समोरच हात आहे. तर त्याला पण नाही माहीत सही निघून राहिला का खराब निघताय. तर कंटिन्यू तो आपला काम करून राहिला. तर ठीक आहे. नाही छान काढली. तर मी माफी मागतो तुझी. बहुत बढिया काढली. हासरा फोटो काढला आहे का नाही ऋत्विक. तर अशा पद्धतीनं चूक झाली तरी मान्य आहे. कारण की काही समजत नाही. इथं बघा काय म्हणते नाग पण आहे. नाग म्हणजे हा कोणता नाग होय कथो जो कोणता म्हणते आपला सातमुखीवाला नाग आहे. पंचमुखी 5 कुठं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता का तुटून आहे. तर सांगू नाही शकत का किती नागाचा आहे तो.
विष्णूच्या मागं नाही राहत. हा विष्णूचा माग चक्र बनणं चक्र नाही. चक्र नव्हे तो नागच होय. तर आणि पटर मंगाकर सब नाही का एडिट मध्ये टाकत नाही का तेच बोलत तू इथं बस इथं बस इथं बस फोटो काढ इथं बस. खूप छान वाटून राहिलं इथं. एक काढले फोटो. टोपी तुझ्याकडे आहे नाही माझ्या हातात नाही दिली हो इथं इथं ओ, तू बस दे पण लावू इथं दे. तुला त्याला फोटो काढायला. तर इथं विविध प्रकारचे वनस्पती पण आहे जे दुर्मिळ आहे भेटणं. तर तुम्ही इथं बघू शकता की अशा पद्धतीचे आपल्याला वाघ, चिता आणि डुक्कर आणि हायनास पण आहे. म्हणजे विविध प्रकारचे आपल्याला म्हणजे प्राणी आपल्याला भेटतात. त्याकरता 4च्या अंदर हे टोटली बंद होते. आणि जसं आपण बघत आहोत की इथं टोटली बंदराचा राज आहे. कारण की तुम्ही ते बघू शकता हे जे फेन्सिंग आहे फेन्सिंगच्या वरती ते बंदर बसला आहे बघा का पद्धतीनं तो आपला करताय. ठीक आहे. तर आता रील्समध्ये आपल्याला दिसते की काही वस्तू तो घेतो आणि त्याच्यानंतर तो ते चोरून पळून जातो. ठीक आहे. तर ते आता हट तो म्हणजे काहीतरी अजब गजब करून राहिला. तर ते आता आपल्याला पसंत नाही. तर तो असं म्हणजे चिडल्यावानी करत होता. आणि ते दिव्या तुम्ही बघू शकता ते आपल्या फोनमध्येच लागून आहे. ठीक आहे. आणि आपण काय करतो माहिती आहे का हे माणिकगडचा गड बनायचंही पहिले एक देवीचं मंदिर होतं. त्या मंदिरात पहिले आपण नाही का जाणार आहोत. ठीक आहे. तर हे नागवंशाचे कसे म्हणजे वंशज होते आणि हे नागवंश गडचुली आणि अशा चंद्रपूर आणि अशा जिल्ह्यातले त्यांनी रहिवासी होते. आणि अशा पद्धतीनं आपण चाललो. आता मला नाही माहीत का समोर आपल्याला मिळणार आहे का नाही देवी. पण मला जो कारचा एक मित्र होता तो सांगत होता का समोर देवीचं मंदिर आहे. तर अशा पद्धतीने आपण चाललो. ठीक आहे. तर खूप सुंदर असं दंडाट असं जंगल आहे आणि खूप विविध प्रकारचे प्राणी इथं आहे. ठीक आहे. तर मंदिरात आपण जाऊ दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग आपण वापस जाणार आहे. कारण की 4च्या नंतर टोटली बंद होऊन जातात. आंघोळ केला पाहिजे ना. मला समजत नाही का विष्णूच्या अवतीभोवती इतके आंघोळ नाही, देव त्याचा जसं प्रसाद टाकली हनुमान ना, ते काढला त्यानं. हा. पाहत आहे. म्हणजे सब हनुमानचे रूप आहे अवतीभोवती. हां तुम्ही बघू शकता जो मंकी आहे कंटिन्यू पाण्यात डुबक्या मारून राहिल्या अशा पद्धतीनं. आणि तिथं मच्छ्या पण आहे. ठीक आहे. तू परत ती बाल्टी लावून आहे तिकडे. हां बाल्टी लावून आहे. पाणी येत आहे का रे? हो पाणी आहे ना शुद्ध पाणी आहे. शुद्ध पाणी येत आहे. हो पण तू जाशील कसा कारण की जे पाणीच पाणी आहे. अरे जाते ना ते आता मुलगा गेलो होतो ना त्यांनी. ठीक आहे. ए बाबू ये. तर हो चांगली गोष्ट आहे. बैल घेऊन जाईन ना मग. ऋत्विक हट! ए लो स्टॉप. मुद्दामच जाते त्याच्यापाशी या इकडे आला असता काहीच होत नव्हतं. काहीच नाही केलं रे पायाला हात या लावला. आपणही असं करत जाते ही छान काढतात. खूप छान काढला बहुत बढिया. या कारभारी आहे हाय कारभारी आहे हा जेवढा वेळ पाहत आहो ना हाच त्रास देतो. अरे पाय ना फोटो काढायला ना आमचा फोटो नाही काढ आमचा स्वतःचा नाही फोटो काढायचा. तर यार का सांगू बहुतच मला हे शूज नाही विष्णूचं यार इतकं म्हणजे शिल्पकला आहे इथं. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने इथं कोरीव काम केलं गेलं आहे 12व्या शतकात. तुम्ही समजू शकता का 12व्या शतकात ह्या पद्धतीचं काम पागल वागल आहे का ह्या पद्धतीचं काम 12व्या शतकात करणं खूपच जास्त म्हणजे अतिउत्तम. काही होत नाही पडलं की खूप जास्त बहुत बढिया. तुला असं नाही वाटत का शकुली का विष्णू आहे त्याच्यानंतर सगळे देव त्याच्या अवतीभोवती परिक्रमा करताय देव नाही का. आणि हे बंद्र पण आहे हनुमान म्हणजे गणपती पण आहे. आणि ह्या पद्धतीची म्हणजे
सायकी म्हणजे नाही का काय आहे ते यार, स्तंभ कशा पद्धतीनं बनवले आहेत, हे बी 12व्या शतकात आणि ते बी राजा तो नाही का का म्हणजे का तर ते कशा पद्धतीनं केलं आहे कार्यकाम, शिल्पकला आणि बापरे कला आहे भाई. ह्या पद्धतीचं काम आजच्या आधुनिक जगात बी करणं तेवढं मुश्किल आहे. ठीक आहे, त्या पद्धतीचं काम जे दिसून राहिलं आपल्याला शिल्पकारांनी बापरे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की दंडाट जंगलांनी ज्या पद्धतीनं कामं इथं झालेले आहे. थँकफुल आहो मी बहुत हॅपी हो. काय पप्पा काय पप्पा इज हॅपी टू सी. हे सांगण्यात तात्पर्य माझं हे आहे की तुम्ही इमॅजिन करा हा जे जंगलात मंदिराजवळ कोणतेच पद्धतीचे प्राणी येत नाही आणि कोणत्याच प्रकारची हानी जे मंदिराच्या अवतीभोवती राहते त्याला काहीच नव्हतं. तर तुम्ही का म्हणजे त्या जानवराला पण समजते ह्या गोष्टी की इथं नाही केलं पाहिजे आणि इथं केलं पाहिजे. तर काय 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 महत्त्व काय. असे माझे अनगिनत प्रश्न तुमच्यासाठी आहे. तर काय बोलू याच्यावर मी, काय बोलायचं काय काय नाही काही कळत नाही. जेव्हा अशा गोष्टी बघतो की तिथे विष्णू होता आणि ते पण झोपून होता. आणि मी आत्ताच काही दिवसा पहिले भगवद्गीता. तर हा जे मंदिर मी प्रयत्न केलं मनाचे तो हा नव्हे, हा विष्णू मंदिर आहे. आणि थँकफुल आपण विष्णूला भेटलं आणि याच्या विष्णूला भेटल्यानंतर मग कोणाला काय मिळायचं असं वाटते कधी कधी. आणि सांगण्यात तात्पर्य की हे बघा, हे चिमुकली बघा, हे छवी बघा, हे राशी बघा कशा पद्धतीनं बघून राहिलं. आता ह्या चिमुकल्या वाढला का समजत आहे काय माहितीच्या डोक्यात काय चालू आहे कोणाला ठाऊक. ठीक, तर अशा पद्धतीनं आपण बघत आहो. ठीक आहे, तर ज्याच्या लेकरू त्यालाच भावे म्हणते ना, तेच आहे त्याच्या भार तेच घेऊ शकते. आई ताई मी तर असं मला घेईल डायरेक्ट असं ठेवीन. हो 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 तसंच झालं, पण ती काही जास्त काम वेळच नाही राहत. देऊन दे किती काहीतरी तिला ते पाय कशी पकडली आहे. 3-4 महिन्याचं तुम्ही ते मला घेईनच बॅग. 6 महिन्यापर्यंत वापरू शकतो. तर सांगण्यात तात्पर्य भाई साहेब जे गोष्ट मला आत्ता मिळाली बहुत जास्त अति उत्तम होती. थँकफुल आहो मी. चलो चलो छेरी ऐसी है तेरी मासी की कहानी. आओ चलो चलो किल्ला का चढलो असतो आपण. किल्ला का चढलो असतं इमॅजिन करा. आणि किल्ल्याच्या अवतीभोवती गोल गोल घुमाच्या याच्यातच आपण नाही. कसं आहे माहिती आहे का चकोली, विष्णूचं दर्शन केलं ना तू सगळ्याच्यात दर्शन केलं. आता का बोलू, तो परमदेव आहे. उसके 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 इशारे पे दुनिया चलती. आता त्यांचेच ग्रंथ वाचल्यावर का बोलणार. उनके ग्रंथ है, उनकी माया है, उनकी सब कुछ है, उनकी लीला है जो अपन देख रहे हैं. फिर नमकी कुठं आहे आता बोललो आहे. ए ऋत्विक नाही खरंच पण तर तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत हेच मॅडम होती, हेच डॉक्टर मॅडम होती जे म्हणत होती आमच्या काढत नाही. हां, आणि सांगायचं तात्पर्य हे आहे की ती आत्ता टोपीनं आपला चेहरा लपवून राहिली. तर ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. तो जोश कायम रहे. आणि खूप मजा आली. तर बिलकुल आपल्याला एंट्री नाही वरती जाण्यासाठी.
कारण की 4च्या नंतर टोटल बंद. या दिव्या मॅडम लवकर लवकर या, लवकर 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 लवकर. केव्हा केव्हा छकुली? कोण कोण कोण? ऋत्विक का? तो भेटच नव्हता, पण ऋत्विकचे पाया लागले बंद. दोन्ही वेळा लागले ऋत्विकच्या पाया लागले बंदरनं. हो. अच्छा, तर आता आपण कुठे चाललो आशिष भाऊ? कुठे चाललो? अमल नाला. हा, तर तिथे काय माहिती आहे का, पार्क आहे आणि वॉटर पार्क आणि मला तिथं दिसलं आणि ज्या पद्धतीनं तिथे चालू होतं, ज्या पद्धतीने माझी गेसिंग चुकत आहे म्हणून. हा कंटिन्यू गेसिंग चुकत आहे, कारण की मी अवेअर नाव ह्या जागा म्हणजे स्थळवर पाणी आहे का? दे थांब. पाणी नाही, अंदर यायचं आहे, तू दरवाजा बंद करताय. कारण की इथं फुल होऊन जाते ना, म्हणून तिला असं होते फुल नो जगा. बाबाकडे जा. बोटिंग चालू आहे ना? किती सकाळी किती वाजतापासून? 10 वाजतापासून. 10 वाजतापासून चालू. बढिया बढिया बढिया. आणि इथं वॉटर पार्क हे वॉटर पार्क 10 वाजतापासून. 10 वाजतापासून का? बढिया. आणि हे प्रति व्यक्ती 350. लहानवाले जे राहते ना, हां हां. त्याने 150 हाफ तिकीट राहते. अच्छा अच्छा अच्छा. मोठंवाला आहे, त्याला 350 तिकीट. हां हां. अच्छा अच्छा, हे हाईट मोजासाठी आहे. ठीक ठीक ठीक. चला धन्यवाद काका. उद्या मी काय म्हणतो, 4 वाजता ते वरतं जाणं बंद होऊन जाते का? हो, माणिकगडचं? हो 4 वाजता बंद. आम्ही ते खाली विष्णूच्या मंदिरात जाऊन आलो. खूप छान मंदिर आहे ते. 4 वाजता ते बंद होतं. हां हां हां. म्हणजे कसं जंगल एरिया आहे ना. जंगल एरिया आहे, वन. प्राणी. हां, प्राणी निघते. करेक्ट करेक्ट करेक्ट. हां बस बरोबर. हे पार्क चालूच राहत आहे ना? करेक्ट करेक्ट करेक्ट. 5:30 वाजता बंद होऊन जाते. वाटलंच ते वॉटर पार्क चालू आहे म्हणते काका. हां, बोटिंग बी चालू आहे. 5:30 वाजता बंद. आणि इकडे काय झालं? बोटिंग चार्जेस 350 रुपये प्रति व्यक्ती. एंट्री. पाय तिकडे करते दबून जाईल ना. काय नाव आहे? उद्यान. हे वाघ आहे ना, वाघचं पाय. हे वाघचं पाय, वाघ. अरे वाघासोबतच आहे तू. उतरून जातो, फेकून देतो. ते बघ कसे लटकत आहे. वाव, ते बघ लोक पण आहे त्याच्यात. अंदर नाही म्हणजे बगीचा. झुला बगीचात बी नाही. 5:30 वाजता बंद, टोटल बंद. लोक फिरत आहे. ते एंट्री झाली त्यांची सकाळची होते, पण जे एंट्री टाइम आहे ना 5:30च्या नंतर बंद. बोटिंग चालू आहे म्हणते, तुम्ही जाऊ शकता. तिथूनच तिकीट नाही, तिथून जे आता होतो ना तिथूनच. बटरफ्लाय गार्डन बहुत मोठा पार्क आहे ना. बटरफ्लाय आणि वॉटर पार्क पण आहे ना, सगळ्या सुविधा देत आहे. आणि हर जागी गेट आहे बघ. हे बी स्टार्टिंग बी गेट आहे. छान ना, जाऊ देता नाही त्यांचे बरोबर आहे ना. आपण एवढी तिकीट हे करणार ना, मग आपण हेच नाही करू शकणार एक्सप्लोर. बरोबर. म्हणून त्यांनी एंट्रीच देत नाही. मग यांनी आता 6-7 वाजले का काढून टाकले. वॉटर पार्क किती आहे? 350. वॉटर पार्क वीकली वीकेंड 400 रुपये आहे. आणि लागते ना वरतं डोक्याले. हा गार्डन एंट्री 30 हा, वर हे वॉटर पार्क जाऊ म्हणते का? वॉटर पार्क गेटवर जाऊन फोटो काढू आपण. हो चल. हे हसत तुला चंदली बाय ना. तिथं काय तुला पाहून हसत आहे ना ते. पोलीस उम आहे. हो ना, चला म्हणा ना. मग म्हणा वन विभागाला नाही का तुम्ही सांगत आहे म्हणून. मग तू सांगितलं पप्पाचं. तर तुम्ही बघत आहे अशा प्रकारे आपले टाल्या चालू आहे. काय माहिती का आराम आहे.